जो चैतन्याच्या ठिकाणी, जो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जो जागा आहे ना, त्याला सांगितलं जागता. आत्महित म्हणजे ते ब्रह्म मी आहे, या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याला काय म्हटलं? हिता ठिकाणी जागा सांगितलं. संसारातलं हित इथं सांगायचं नाही. आणि वास्तविक पाहता संसारामध्ये जी झोप असते त्या झोपेमधून जाग करणं सोपं आहे का अवघड आहे? एखादा 10वीला मुलगा असला आणि झोपला, आई पटकन जाऊन ताडकन उठवते ठिकाणी त्याला, ए उठ 10वी आहे, तुझं हित कळतं का नाही तुला, आपण म्हणतो. त्यावेळेला तो झोपलेला जागा होईल का झोपेचं सोंग घेणारा जागा होईल? एकदम बरोबर. झोपेचं सोंग घेणाऱ्याला किती जरी हलवला तरी तो जागा व्हायचा नाही. तसं झालंय आमचं. माऊली म्हणतात, हे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाले असती केवळ माझ्या ठाई. अरे बाबानो, हे मनुष्य जात जन्मताच भजनशील